आता रुपया घसरणे, सोन्याची किंमत सातत्याने वाढणं म्हणजे आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठला कुठंतरी कमी पडतो आहे, आपली धोरणं कुठंतरी फेल्युअर होत आहेत, हे त्यामागचा निष्कर्ष आपल्याला घ्यावा लागेल. मी सांगेल की आपला GDP आपण दाखवतोय, आपला GST आपण दाखवतोय, पण इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आपल्याला सांगतोय की तुम्ही सी ग्रेडमध्ये आहे. IMF आपल्याला सी ग्रेडमध्ये देते की तुम्ही मॅनिप्युलेट करतात, असं त्यांचं आपल्याला म्हणणं आहे. या सगळ्यांचा जर विचार केला तर याच्यावर एकच प्रामुख्याने सोल्युशन दिसतं, जर राष्ट्र उभारणीचं काम आमचा बळीराजा शेतकरी खरं करतोय. मग शेतकऱ्यांचा जर GDP चांगला वाढला, त्यांच्या क्रॉपला, त्यांच्या प्रोसेसिंग युनिटला चांगल्या पद्धतीचं आपल्याला प्राधान्य देण्यात आलं. आपण काय करतो, फक्त शेतकरी हा रॉ मटेरियल पुरता मर्यादित आपण जेव्हा ठेवतो, त्या देशाची अवस्था अशीच होणार. शेतकऱ्याला रॉ मटेरियल म्हणजे त्याने जर कपाशी काढले, कपाशीचं पीक जर तो लावत असेल तर कपाशीच्या पिकावर प्रोसेसिंग करणारं युनिट एक ग्रुप शेतकऱ्यांकडून सरकारने देण्यासाठी अशा जर योजना इम्प्लिमेंट केल्या तर त्यांचा नक्की त्यांना फायदा होऊ शकतो. मग आपल्याला तसा इम्प्लिमेंटेशन प्रोग्राम जर करून घ्यायचा असेल, केळीचं पीक असेल, द्राक्षाचं पीक असेल, संत्र्याचं पीक असेल, तर ज्या युनिट्स आहेत प्रोसेसिंग युनिट हे शेतकऱ्याच्या मालकीचेच असावं. आणि जसं साखर कारखानादारांचं काम असतं, ऊस पिकवणारा हा शेतकरी बळीराजा असतो, पण शेतकऱ्याचा भाव कमी जास्त करण्याचे सुद्धा अधिकार शेतकऱ्याला असले पाहिजे. म्हणून मला तरी वाटतं सरकारला त्याच्या धोरणामध्ये शेतकऱ्याच्या बाजूने त्यांची धोरण जर त्यांनी स्वीकारली तर नक्कीच देशाच्या उभारणीमध्ये, राष्ट्र उभारणीमध्ये आणि आर्थिक जी आपला दिवसेंदिवस आपण घसरत चाललेला आहोत ते लवकर आपल्याला उच्चांक गाठण्यामध्ये नक्की मदत होईल, हे माझं प्रामाणिक मत आहे. कोणाची भावना दुखवणं, कोणाला वेदना पोहोचवणं हा विचार नव्हता. सत्य परिस्थिती जगासमोर यायला पाहिजे आणि आमचा बळीराजा, आमचा शेतकरी राजा सुजलाम सुफलाम झाला तर आमचं राष्ट्र सुजलाम सुफलाम होईल, हाच खरा प्रामाणिक हेतू लपलेला होता. धन्यवाद. जय हिंद.